छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील माळी-वडगाव गावात पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे माळी-वडगाव ते नांगरे-बाभूळ गावचा तब्बल 4 तास संपर्क तुटला होता आणि गंगापूर तालुक्यामध्ये पहिलाच मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र जिल्ह्यातील काही ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही। माळी-वडगाव परिसरातील शेतकऱ्यांचा आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न या पहिल्या पावसामुळे मात्र मिटलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊया छत्रपती संभाजीनगरातून आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, कालच्या पहिल्या पावसात गंगापूर तालुक्यात काय परिस्थिती होती? नक्कीच आपण जर बघितलं तर या अगोदर एका आठवड्याच्या अगोदर जो छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस झाला होता तो बहुतांश ठिकाणी झाला होता। मात्र गंगापूर तालुक्यात त्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता। मात्र काल गंगापूरला अचानक पावसाने झोडपून काढलं आणि आपण जर जे दृश्य बघू शकतो तर नदी नाल्यांना देखील त्या ठिकाणी पूर आलेला आहे। माळी वाडगाव हे नांगरे बाभूळ गावचा संपर्क जो आहे तो तब्बल 4 तासासाठी तुटलेला होता। एवढा मोठा पूर या दोन्ही गावाच्या मध्ये जो जी नदी वाहते त्या नदीला होता, त्यामुळे संपर्क तुटला होता। एकूणच जर आपण बघितलं तर गंगापूर तालुक्यामध्ये हा पहिला मोठा पाऊस आहे जून नंतर, म्हणजे जेव्हापासून राज्यात पाऊस झाला तेव्हापासून हा पहिला पाऊस गंगापूर तालुक्यात म्हणावा लागेल। आणि मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर ऑगस्ट पर्यंत गंगापूर तालुक्यात पाऊस नव्हता। मात्र यावेळेस सुरुवातीला हा पाऊस आल्यामुळे आता कुठे पेरणीच्या कामाला वेग येईल आणि शेतकऱ्यांच्या आशा या पावसामुळे पल्लवित झालेल्या आहेत। तर शेती कामाला या ठिकाणी वेग आलेला देखील आपल्याला दिसून येईल। मात्र उर्वरित जो संभाजीनगर जिल्हा आहे त्या ठिकाणी धूळ पेरण्या झालेल्या आहेत। तर पावसाने उघडावा दिला, एका आठवड्यापासून पावसाचा हा उघडावा आहे, त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत आहे। मात्र हळूहळू आता संपूर्ण जिल्हा पाऊस व्यापेल, संपूर्ण महाराष्ट्र देखील व्यापेल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या आशा आपल्याला आता पल्लवित झालेल्या दिसून येत आहेत। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।